जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणे पुन्हा आणायला जाणे हे नित्याचे झालेले आहे। बिबट्यांची संख्या तालुक्यातील काही कमी होत नाही। जुन्नर तालुका बिबटमुक्त काय होणार नाही। पालक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत। आपला जुन्नर तालुका म्हणजे शेतीप्रधान तालुका आहे। दिवसभर शेतीमध्ये कापड कष्ट करायचं, सकाळी लहान मुलांना शाळेत घेऊन सोडायचं आणि संध्याकाळी पुन्हा 4-4:30ला शाळेच्या गेटवर यायचं आणि मुलांना घेऊन जायचं। आता आपण मागे पाहतोय या सगळ्या मुलांची सुट्टी झालेली आहे आणि ही सगळी पालक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। इकडे सुद्धा काही पालक मंडळी उभ्या आहेत। पालकांची काय नेमकी भूमिका आहे? मुलं घरपोच घरी जाऊ शकत नाही का? पालकांच्या मनामध्ये भीती काय? मग तुम्ही इथे शाळेच्या गेटवर आलात, तुम्हाला काय भीती वाटते? भीती म्हणजे आपली मुलं लहान लहान आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलं म्हणजे आता ती साधारण 1ली ते 4थी पर्यंतची मुलं आहेत, त्याच्यामुळं त्यांचं वय पण बारीक आहे। आणि इथून तुमचं घर किती लांब आहे? ते 1.5 ते 2 किलोमीटर। दररोज सकाळी आणून घालायचं, आणून सोडायचं, तो संध्याकाळी घेऊन जायचं। हो, दररोज सकाळी आणि आणून भीती सोडायचं। कशाची? वाघाची भीती, बिबट्याची। बिबट्यांचं प्रमाण इतकं, आणि आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं ऊस शेती जास्त आहे, त्याच्यामुळं मुलांवर जेवढी जबाबदारी म्हणजे पालकांवर तेवढी जबाबदारी आहे। तुम्ही काय सांगा? हेच लहान मुलांना आता रोज आपल्याला शाळेतून आणायला आम्हाला हे म्हणजे आता हे बिबट्यामुळं एक कामच लागलेलं आहे। म्हणजे आमचं हातातलं काम सोडून यायचं आणि त्याला न्यायला इथं टायमामध्ये हजर राहायचं। कारण कसं ते लहान मुलावरती तो जास्त आक्रमक आहे। लहान मुलं आहेत, त्यांना एकटे रस्त्याने जायला, आमच्याकडे ऊसाची शेती भरपूर आहे, त्याच्यामुळे हे जोपर्यंत बिबट्याचा आपल्या जुन्नर नायनाट होत नाही तोपर्यंत आमचं रेग्युलर आम्हाला काम लागलेलं आहे। जुन्नर तालुका बिबटमुक्त होईल काय? नाही, अजून गॅरंटी तर फार कमी आहे। गॅरंटी नाही। आता काय तुम्ही काय सांगाल? दररोज सकाळ संध्याकाळ शाळेच्या गेटवर येऊन सकाळी मुलांना सोडणे, संध्याकाळी पुन्हा घेऊन जाणे। हो, वाघामुळे भीती वाटते ना। 2 साईडने ऊस आहे रस्त्याच्या आणि मुलं लहान लहान ते बालवाडीला वेगळी सोडायची, नंतर वेगळी सोडायची, त्यांना न्यायला यायचं, परत घेऊन जायचं, टाइमवर यावंच लागतं। भाऊ तुम्ही काय सांगा? नाही, बरोबर आहे। आता वाघाने यावंच लागते। बिबट्याच्या भीतीमुळे एवढी गर्दी झालेली आहे। आता तुमचं इथं कोण शिकते? ही नाती आहेत, दोन मुली. दररोजची ही ड्युटीज लागली। एक बालवाडीला आहे, एक 3रीला आहे। तालुका बिबटमुक्त होईल का? नाही व्हायचं, मला नाही वाटत। तालुक्याचे आमदार म्हणाले तालुका बिबटमुक्त होईल। तुमच्या माध्यमातून ते सांगू काय काय आपला बिबटमुक्त झाला पाहिजे तालुका बिबटमुक्त। यासाठी आपले जे आमदार आहेत तर दादा सोनवणे, आम्ही जाऊन सांगू शकतो त्यांनी व्यवस्थित त्याच्यासाठी कारवाई करून आपला जुन्नर तालुका बिबटमुक्त करावा, ही आमची। जुन्नर तालुका बिबटमुक्त करणार अशा प्रकारची ग्वाही या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी दिली होती। अर्थात बिबटमुक्त तालुका करणं तेवढं सोपं नाही, परंतु किमान 1000 नर 1000 मादी त्यांना बिबट निवारा केंद्र करण्याची प्रोव्हिजन सरकारने केलेली आहे। सध्या आपल्या भागामध्ये बिबट्यांची संख्या वारेमाप आहे। बिबट्यांना लपायला जागा आहे, त्यांना मुबलक इथं खाद्य मिळतं, पाणी मिळतं, त्यामुळे दष्टपुष्ट बिबटे होत आहेत। सकाळ संध्याकाळ मुलांना इथं आणून सोडणं, त्यांना घेऊन जाणं हे नित्याचं झालेलं आहे। आपण पाठीमागं पाहतोय ही सगळी पालक मंडळी शाळेच्या गेटवर आलेली आहेत आणि हे चित्र दररोजचं पाहायला मिळतंय। आता घड्याळात वाजलेले 4:15, शाळेला सुद्धा बहुधा सुट्टी झालेली असावी। आता शिक्षकांना काय वाटतंय? शिक्षक काय सांगतायत? सर बाहेर कसे? सर तुम्ही बाहेर होते का? अच्छा, बँकेत गेलते। काय मुलांची काळजी कशी घेता? सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून। आता आपल्याकडे बिबट्या संदर्भात तर शाळेला संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे। तर शाळेच्या पलीकडेच ऊस आहे। तर मागच्या आठवड्यामध्ये एक विद्यार्थी याला गेला होता, वॉशरूमला गेला होता, तर त्याला तिथं तरस आढळला आहे आणि बिबट्याचे पण ठसे विद्यार्थी जाता येता म्हणतात। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्या शाळेला संरक्षक भिंतीची आवश्यकता वाटते। या भागातले जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत? आपल्या कल्पनाताई काळे, त्यांच्या कानावर काय घातलं? हो, घातलेलं। कल्पनाताई काळेंची व्हिजिट आपल्या शाळेला झालेली आहे आणि त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी आपल्याला आश्वस्त केलं होतं की सद्यस्थितीत तार कंपाऊंड करून देतो असं ते म्हटले होते। तालुक्याच्या आमदारांकडे काय मागणी? आमदार साहेबांकडे अजून मागणी केलेली नाहीये। आता अध्यक्षच समजा, अध्यक्ष आणि अध्यक्ष महोदय तुम्ही काय सांगाल? नाही, आता आपण कल्पनाताई काळेंकडे मागणी केलेली, आपल्याला वॉल कंपाऊंडची मागणी केलेली, आपण लवकर व्हावं। लवकर व्हा। इथे आपण मागे पाहतो सगळी मुलं इथं बसलेली आहेत।
त्यांचे पालक आता बाहेर आलेले आहेत आणि मुलांना घाई झालेली आहे. कधी एकदाच आपण घरी जातोय. पहिली ते चौथीची मुलं आहेत. शिक्षक या मुलांची काळजी आपल्या मुलासारखी घेत असतात. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल तुम्ही दररोजची कशी काळजी घेता? नाही, आता आपल्या शाळेमध्ये हे थोडंसं बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. तरी मुलं वॉशरूमला वगैरे जाताना आम्ही एकट्या मुलाला कधीच पाठवत नाही. 2 ते 3 मुलं त्यांच्या सोबत असतात आणि आमचं एक खूप बारीक लक्ष असतं. जोपर्यंत तो मुलगा वर्गात येत नाही तोपर्यंत आमचं लक्ष असतंच आणि नेहमी मोठी मुलं ही छोट्या मुलांसोबत जातात. आता मगाशी सर म्हणाले की इथं तरच पाहिला, बिबट्याचे ठसे पाहायला मिळाले, मग काळजी कशी घेता? नाही, आता हे बिबट्याचे ठसे म्हणा किंवा तरस आहे ना, बिबट्या आढळलाय पालकांना, पण तो एक संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला वगैरे 7च्या नंतर. तसं असतंच आमचं लक्ष, म्हणजे वॉशरूमला वगैरे जातानाच. इतर वेळेलाही आम्ही त्यांच्या सोबतच असतो. मॅडम, इथे कंपाऊंडची गरज आहे. ही जी जाळी मारलेली आहे, ही जाळीची उंची खूप आहे. बिबट्या अगदी सहज उडी मारू शकतो. पश्चिमेला ऊस आहे, तिकडे उत्तरेला दक्षिणेला बोरीची झाडे आहेत, मागच्या बाजूला पण ऊस आहे. बिबट्या कधीही आतमध्ये प्रवेश करू शकतो. याला कंपाऊंडची गरज आहे. तुमची मागणी काय असेल? आम्हाला एक चांगलं ऑल कंपाऊंड मिळावं हीच आमची मागणी असणार आहे, जास्त उंचीचं. थोडक्यात मुलांना तुमची काय मागणी? तुमच्यातलं कोण बोलणार नाही का? जर यावर मैदानामध्ये सगळी मुलं इकडे या, आपण जरा मुलांशी पण गप्पा मारूया. शेवटी हे उद्याचं भवितव्य आहे. हे भारताचे सगळे नागरिक आहेत. भविष्य काळामध्ये यांना कोण अधिकारी होईल, कोण राजकारणी होईल, कोण तालुक्याचा आमदार होईल, परंतु हे उद्याचं भवितव्य आहे. बिबट्याच्या म्हणजे ह्या प्रश्नांसंदर्भात आपले माजी सैनिक तथा वनरक्षक रमेश खरमळे साहेब यांनी एक व्हिजिट आपल्या शाळेला एप्रिल महिन्यामध्ये केली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं की बिबट्यापासून बचावात्मक उपाय आपण काय केले पाहिजेत या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. काळजी कशी घेतली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर जाताना येताना काय काळजी घ्यावी. आणि त्यांनी पण त्यावेळेस आपल्याला संरक्षक भिंतीच्या बाबतीत सूचना केल्या होत्या. आता शेवटी काय, आम्ही शिक्षक आहेत, शाळा व्यवस्थापन मागणी करणं काम आहे. शालेय व्यवस्थापन समिती शाळेच्या भौतिक सुविधांच्या बाबतीत ही अग्रभागी असते. नक्की आपण पाठपुरावा करू. तुमच्याकडे कल्पना काळेंचा नंबर आहे? तुमच्याकडे आहे? लावा कल्पना ताईंना फोन. विषय मार्गी लावून टाकू सर. कसं आहे, शेवटी महत्त्वाचा विषय आहे. शाळेचं कंपाऊंड होणं गरजेचं आहे. ही जी शाळा आहे याच्या चारही बाजूने धोकादायक वातावरण आहे. म्हणजे पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला, पूर्वेला रस्ता आहे. आता सगळी पालक मंडळी इथं थांबलेली आहेत मुलांना घेण्यासाठी. आपण जरा काळे मॅडमशी पण बोलूया, तोपर्यंत जरा मुलांशी बोलूया. तुझं काय नाव? श्रीते दत्तात्रय जोरे. तुझं काय नाव? विघ्नेश विशाल भोर. तुझं काय नाव? रुद्र नवनाथ जोरे. तुझं नाव? जानवी विनायक जोरे. बिबट्याची भीती वाटते? हो. आता तुम्ही इथं शाळेमध्ये येता, बाहेरून जे कंपाऊंड आहे हे थोडंसं कमी उंचीचं आहे, भीती वाटते? हो. बिबट्या पाहिला? हो. हो. जुन्नर तालुका बिबटमुक्त झाला पाहिजे? हो. मला ऐकायला कमी, जरा मोठ्याने बोला. बिबटमुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे? आपल्या जिल्हा परिषद ज्या सदस्य आहेत कल्पनाताई काळे, यांच्याकडे काय मागणी? कंपाऊंड करून द्या. आमच्या शाळेचे कंपाऊंड करून द्या. कंपाऊंड झालं पाहिजे. हो. जुन्नर तालुका बिबटमुक्त झाला पाहिजे. तुमचा आवाज संबंधित यंत्रणेकडे गेला पाहिजे. जरा मोठ्याने घोषणा देणार. आपण या ठिकाणी पाहतोय पालक विद्यार्थी बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. भविष्य काळामध्ये बिबटमुक्त तालुका होईल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया. आपल्यासोबत कल्पनाताई काळे आहेत. आपण स्पीकर ऑन करूया. कल्पनाताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही फोन उचलल्याबद्दल धन्यवाद. आता मी येडगावच्या शाळेवर आहे. सकाळ संध्या कुठलं म्हणा? हा, बोरवाडी. बोरवाडी. इथे सकाळ संध्याकाळ मुलांना पालक शाळेमध्ये घेऊन येतात, घेऊन जातात. कंपाऊंडची खूप गरज आहे. शाळेच्या चारही बाजूने, एका बाजूने बोरं आहेत, एका बाजूने ऊस आहे, दुसऱ्या बाजूने ऊस आहे. बिबट्या कधीही आतमध्ये एंट्री करू शकतो. इथे तरस आहे. मुलांना भीती खूप वाटते. आपण या विभागाच्या कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य आहात. कंपाऊंडचा विषय कधी मार्गी लागेल? संरक्षण भिंत कधी होईल? वाणी सर, मी आहे ना जवळजवळ म्हणजे जसे निवडून आले ना तर जीबी मध्ये पण आणि स्वतः सुमित्रा वहिनीनं पण हा प्रश्न मांडलाय. कारण की जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुका हा बिबट क्षेत्र आहे. त्यामुळे इथे इकडच्या शाळेनं ना वॉल कंपाऊंड असणं खूप महत्वाचं आहे. आणि मी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे शाळांना आणि अंगणवाडींना
की ही आतोनात गरज आहे आपली वॉल कंपाऊंडची. लवकरात लवकर विषय मार्गी लागेल ना? हो, त्यांना सांगितलंय आम्ही, कारण की ह्या जीबी मध्ये पण आम्ही विषय घेतलाय, कारण की खूप जणांचे प्रश्न आहे. कारण की आम्हाला महत्वाचं काय म्हणलं, वॉल कंपाऊंड मुलांच्या सुरक्षेसाठी. तर आम्हाला ते बोलले की चालेल म्हणे, आम्ही लवकरात लवकर प्रश्न सॉल्व्ह करू बोलले आम्हाला अध्यक्ष साहेब ते सगळे. मॅडम तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही एकदा या शाळेला भेट द्या, म्हणजे तुमच्या विषय लक्षात वाणी येईल. सर, मी भेट दिली ना. मी प्रत्येक माझ्या गटातल्या प्रत्येक शाळेंना 2-2, 3-3 वेळेस भेट दिली आहे, आणि त्यासाठीच मी प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे त्यांना वॉल कंपाऊंडचा. इथली शाळा खूप सुंदर आहे, स्वच्छता चांगली आहे, हो. मुलांची ड्रेपरी चांगली आहे, शिक्षक खूप चांगलं शिकवतात. फक्त कंपाऊंडचा विषय मार्गी लावा, संरक्षण भिंत लवकर व्हावी. नक्की नक्की वाणी सर, नक्की. Thank you, आणि माझा madam, तोच thank you. प्रयत्न चालू आहे. Thank you. हो. आपल्या सोबत होते जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई काळे. ही लहान लहान मुलं आहेत, पहिली ते 4थीचा वर्ग आहे. यांना पालकांना, आमचे जे गट आहेत इयत्तानी आहे, शाळेचा पण ग्रुप आहे, त्यावर पालकांना आवाहन करतो की विद्यार्थ्यांना शाळेत सोडा. आणि घरी जाताना आता बिबट्या प्रवण क्षेत्रात आपली शाळा असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे ठरावान्वये आपल्या शाळेची वेळ 9:30 ते 4 आहे. त्यामुळे 4 वाजता पालक आपले दररोज न्यायला येतात आणि आणून पण सोडतात. ही आपण खबरदारी जाणण्याची विद्यार्थ्यांची सद्यस्थितीत घेतोय. बिबट प्रवण क्षेत्र असल्यामुळं आमच्या म्हणजे शक्यतो बोरवाडीतले पालक मुलांना इथं आणून पण सोडतात आणि इथून घेऊन पण जातात. त्याच्यामुळं शक्यतो मुलांना जास्त अडचण येत नाही. जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र असून अनेक गावं बिबट्याचे हॉटस्पॉट आहे. आजूबाजूला ऊस मोठ्या प्रमाणात आहे. लहान मुलांवर बिबट्या कधी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाळीव प्राणी दररोज कुठे ना कुठे ह्या घटना घडत आहेत. या तालुक्याचे आमदार, या विभागाचे खासदार, तसेच या गटातील जिल्हा परिषद सदस्य भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्यातील सगळ्या शाळांचे वॉल कंपाऊंडचा प्रश्न मार्गी लावतील. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार स्पेशल बाब म्हणून जुन्नर तालुक्याची काळजी घेतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, बोरवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.